तिची ओळख करून देणार का? ते जुना असला तरी त्याला इथलं माहिती नाही पाहिजे काही. बघूया आपण आता, कारण करायचं तर पूर्ण क्लिअर करायचं, कारण हा त्रास प्रत्येकाला आहे. नुसता गोंधळ खेळला, अंगात आलं, देवाला देव बनवला, पण पुढे त्रास तुम्हाला राहील. मी 2 दिवस करीला निघून जाईल, 5 वर्ष मला भोगायचे तुम्हाला, ते भोगू नये म्हणून आपल्याला आता पहिले तुमच्या नवीन वारी आहे, तर नवीन वारीला विचारू. बाबा फक्त जुनं होतं ना आपलं, येतात का नाही येत बघू तर काय नवीन वारी आहे. आम्ही सांगण्यामध्ये मजा नाही. तुमचं देवानं जर तुमचं रक्षण नाही केलं तर मग कोण कर? मग ते अंगात येऊन फायदा काय? नुसतं घुमाचं काय आहे का फायदा? संचार आहे तर शक्ती पाहिजे, शक्ती आहे तर सांभाळ करता आला पाहिजे. एक आपला वागोबा घ्या, बघू ताकद येतो त्यांना. उतार रे आता, चल दुसरा शांत सापडला का काही? हा दाखवा सर्वांना काय आहे आणि काय त्याला, सर्वांना दाखवा काय त्याला. कुठं होता पण त्याला कसला, जसं ते झाड बांधलंय तसं त्याला काय आहे का सांगा, दाखवा सर्वांना. हे केव्हापासून बांधलेले, हा कोणता देवस्थान आहे कोणाला माहिती आहे का? नवीन वारा असून त्यांनी वारा शोधून आणलंय. नवीन वारकरी तुमचं, पण याचा इतिहास तुमच्या कुलाला माहित आहे का? जुने वयस्कर बनला या कोणता देव आहे? तुम्हीच या ना. नाही आम्ही कसं महाराज लोक आहे, बाहेरचा कोणी आला तर जरा चांगलं या, जरा त्यानं दाखवलं हा कोणता देवस्थान आहे. त्या ताटातच न्या, ताटात न्या. बघा या झाडाची तकलीफ चालू आहे ना, तकलीफ चालू झाली, ही सगळ्यांना तकलीफ चालू आहे. हा बसा, सगळे खाली बसा. कोणता देवस्थान आहे कोणी सांगेल का? बघू आता. नुसतं वाऱ्यात खेळून फायदा नाही. नवीन वारी येऊन पण त्याने शोधलं, पण त्याचा पुढचा इतिहास काढायचा आपल्याला. कोणतं आहे? एवढ्या वर्ष कुलाची सेवा करता ना तुम्ही, कशिवली परिवार. नका नका नका, कोणी हात लावू नका. हात लावायचा असेल तर लावा. कोणता बोलले ते? त्यांना पण माहित नाही, गोंधळ्यानं पण देव माहित नाही. बोला मग आज कुलदेव तुम्ही पिढून पिढी पुसता का नाही परिवार? तुम्ही बाकी खाली बसा. मग जो तुमच्या देवात पाहुणा आहे, गावाला आहे, तुमचं हे तुम्हाला जर माहित नाही, मग काय करायचं? तेव्हा काढी त्याला तिथं ताटात. चल बाबा शांत होय, चल घ्या खंडोबाचं बाबा स्थानावर चल. पण बिंदास बोलणार आहे तुम्ही पण. तुम्हाला आयुष्यभर त्रास काढायचे का नाही काढायचे? जेव्हा तुम्ही आरती करत होतो काय होत होतं तुम्हाला? काय होत होतं? पूर्ण शरीर बांधल्यासारखं होत होतं. होतं का नव्हतं?
किती वर्ष असून आहे ना, 3 ते 4 वर्ष असून. असं पाहिजे का तुम्हाला? त्याचा इतिहास फक्त दडला एका देवामध्ये. वाड्या मी तुमच्या 10 ने 20 केलवील मजा आहे का? नाही. वारीनी कुलानी देवानी ओलं करून दाखवा, हे असं का चमका मारतो ते का नाही आरती का? तो म्हणतो रे मला बांधले, तू काय आरती करते इथं? वाघोबाला पण त्रास व्हायला लागला, व्हायला लागला ना. अजून एक बालक फिरते कुठेतरी. घे खंडोबाचं. देवा जागरण वाढील. तुमच्या कोणत्याही कुलातल्या व्यक्तीने याची ओळख कोणाला देता येईल का? किंवा या आलेल्या सर्व जे आपले गोंधळ पाहायला आले त्यांनी या देवाची ओळख करून देईल का? मी खुल्लं सांगतोय. एखादा असेल येणा भक्त आपला एक संचार घ्या देवाचा कोणताही, ह्या याच्यामधला एखादा असेल कोणी तर त्यांनी ओळख करून द्यावं. बघूया आपण माहिती आहे खुलत वाढवते का जरा बाहेरच्या वाऱ्यांना पण बघूया आपण एवढं आलं त्याच्यामधला. बघूया बाबा चालेल ना, बघूया आपण पण नाही का शिवल्याचं बाहेरचं कोणी असेल मी पण बघेल, मला पण बघायचं. चला बाहेरची वारी नको, आता करायची आपल्या बाहेरच्या वाऱ्यांची. बघूया ना आपण ओळख करून देतात का? 100 वारकरी गावातली असो बाहेरची असो मी तिला सांभाळायला तयार आहे. प्रत्येकाला चान्स द्यायची. बघूया ना आपण या शहापूर तालुक्यात या ठाणे जिल्ह्यात तर आपण वेळोली गावात बघूया आपल्या जर कशिवले परिवाराला कोणी जर सहकार्य करत असेल देवी शक्ती येऊन तर काय हरकत आहे. आता तुम्ही आले तेव्हा तुम्ही ओळख करून द्या कोण आहे. गावोगावी बाहेरच्या वाऱ्या घेऊन देत नाही, मी उलटा बोलतो या आम्हाला मदत करा. कुठे दाखव ना, मी त्याची ओळख सांगतोय. जे बसले ना ताटामध्ये त्याची ओळख आम्हाला सांगणार का? हा कोण आहे? हा
मूल पुरुष आहे. बघा बरोबर ओळख घ्या. मग चला तुम्ही मूल पुरुष बोलतो, आम्ही तुम्हाला भंडारा देतो, जागेवर जा. अजून कोणी येतं का बघू? बरोबर आहे का? नंतर बघू आपण. मी आहेच, नाही तरी मी आहेच ना. नाही कोणी येतं, मी आहेच. बघूया. मूल पुरुष बोलतात. काय बोलतात? मूल पुरुष. तेव्हा मूल पुरुष म्हणजे याचं वंशावळ. बरोबर आहे. ते भंडारा त्यांना एक तानावता आनंदाने आल्या, तुम्ही ओळख करून दिली ते आम्ही नंतर पाहू. बरोबर आहे का? नाहीये. आनंदाने मान देऊन आले. भंडारा द्या त्यांना. घ्या भंडारा. चला स्थानावर. तू आम्हाला याची ओळख देणार का नंतर? द्या. माहिती कालिका कोण आले? आई जर आहेस तर आई ही लेकर अडचणी देत. लेकरावर अडचणी देत ना आपण. मग आम्हाला अडचणीतून ओळख करून देऊ द्या. देत नाही तर तुझी ओटी पण भरू आम्ही. दे गाणं. तिला कधी कसा तिला शिष्य आले. बघ, या बालकांना काही माहित नाहीये. अज्ञान बालक आहे. या बालकांना जर तू त्याची ओळख करून देत असशील, ओटी भरायला आपण सर्व जर ओळख करून दिली तर बोल माऊली. कालाची महाकाली तू. बघ कोण आहे? बघा बदल झाला का नाही दोन्ही वाऱ्यांच्यात. आता काय समजायचं? ही वारी बरोबर, ती वारी बरोबर. तरी आपण आई माऊली आले काली दे देव कुंकू द्या. चला स्थानावर. त्याच्या हातात द्यायचं कुंकू. ही वारी असेल. पहिला वारा आला त्यांनी काय सांगितलं आपल्याला? मूल पुरुष. दुसरा आला त्यांनी वेताल. जे कालिकाचं थोडं अजून कोणी आपल्या मदतीला येते का ते पण पाहू. नाहीतर आपण आहेतच. जय काली जय काली माता कलकलवारी. आला तर येऊ दे की. कशाला धरता त्याला? येऊ दे ना. सोडा की. येऊ दे की. कशाला धरता? सोडा की. बंधन कशाला धरता? येऊ दे की. आपल्या देवाचं
देवाची बघू कोण ओळख देतोय, म्हणजे आपलं देव किती पॉवरफुल असं समजून जा. त्याची ओळख कोणाला करता येते का नाही ते बघू आपण. नाही त्यांना उत्तर नाही. आनंदाने आलाय का? आनंदाने आलेत का? या गटी तू बसलाय का? आलाय तर जी कोणती सावली आहे, तुम्ही या गटी बसल्यात का? बोला माऊली विचारा जरा, ह्या गटी तुम्ही बसल्यात का? या गाडी बसलेत का? ओळखलेत का? विचारा विचारा, या कुलातील आहेत का तुम्ही? हा? बोला लवकर, एवढा वेळ नाही यायचा. नवीन झाडे हो, जुन्या झाडांना अजून समजत, नवीन ते का अपेक्षा. चल आनंदाने येशील का?